त्यांना विटीस धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला तर नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी मग बसणार. शिष्टमंडळ परत कधी येणार आहे का? रात्री जे लोक आले होते त्यांनी काय निरोप दिला, नंतर कधी येतो, त्याच्यामध्ये कोण कोण होतं त्यांची नावं सांगतात? विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते होते आणि 2 कलेक्टर होते वाटतं, बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते आणि ते चर्चा केली. परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर ठाम आहेत. आपण बदलणार नाहीत. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो, त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांचं काय म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो. म्हणजे मुख्यमंत्री साहेबाशी किंवा 2 उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करतात मला नाही माहित, पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं. काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल, नाही तर आम्ही मुंबईकडे निघालोतच. आज चर्चेची शक्यता आहे. आज चर्चेची मंत्री येत होते, तुम्हाला प्रस्ताव द्यायचे, चर्चा करायचे, मध्यस्थी करायचे. आता ते बाजूला राहतायत आणि अधिकाऱ्यांना पाठवतात. बोलायला जागा नाही ना हो. इकडे सगळा खरा कारभार आहे. जेव येईल तेव्हा साक्षीदार आहे. त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभावलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळे आता पलटून पाठवल्याशिवाय पर्याय नाही. आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची? काही तसं काले निरोप आलाय का? काही किंवा आज येते का नाही, पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं. आता येणार आहेत का नाही, फोन आला की मी तुम्हाला सांगितलं म्हणून समजायचं. तुमच्यापासून काहीच लपून नाही आपलं. धन्यवाद.